वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। माननीय आकाश लामा जी मुंबई में आए हैं और भव्य जन समुदाय को आज वो संबोधित करने वाले हैं। वहाँ हम आए हैं। महाराष्ट्र ये क्रांतिकारी भूमि है और इसी महाराष्ट्र की ये भीम कन्या, सुनिए आप वो क्या कविता मी पंचांग प्रणाम करते आणि सर्वांना सस्नेह जय भीम करते आणि माझी कविता सादर करते। संविधानाची भाषा बोलणारे आम्ही, संविधान बदलणाऱ्यांची भाषा ओळखा। संविधानाची भाषा बोलणारे आम्ही, संविधान बदलणाऱ्यांची भाषा ओळखा। राष्ट्रध्वज म्हणून सन्मान झाला पाहिजे जिथे, तिरंगा म्हणून उदो उदो करता। सन्मानित अशोक चक्राला मात्र वगळण्याचा प्रयत्न करता। बस आता नाही सहन होत, होऊ दे संघर्ष एकदा आणि फुले आंबेडकरांचा दणका यांना देऊच एकदा, यांना देऊच एकदा। स्वातंत्र्याची 75 साजरा करणारा भारत मडक्यातलं पाणी पिणाऱ्या बाळाला न्याय देऊ शकत नाही। स्वातंत्र्याची 75 साजरा करणारा भारत मडक्यातलं पाणी पिणाऱ्या बाळाला न्याय देऊ शकत नाही। अजूनही पाण्याचा जातीय संघर्ष संपत नाही। जाती तोडण्याची प्रतिज्ञा करणारा भारत जाती जोडण्याचा प्रयत्न करतो आहे। समरसतेच्या नावाखाली मात्र जात मजबूत करतो आहे। का म्हणून ही वागणूक इथला कष्टकरी विचारतो आहे। भाकरीचाही आता टेंडर निघेल हे मात्र भारत माता की जय म्हणणारा उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। विद्रोह करणाऱ्याला आता विदोषी बनवलं जात आहे। बस आता नाही पावत आहे, होऊ दे संघर्ष एकदा आणि फुले आंबेडकरांचा दणका यांना देऊच एकदा, यांना देऊच एकदा। गर्व से कहो हम भारतीय है हे म्हणण्याऐवजी गर्व से कहो हम हिंदू है हे अधिक वेगाने जात आहे। यामागे वामनाच्या रोजगार हमीची योजना आहे। हे मात्र ज्ञात असून अज्ञानात आहे। किती दिवस उघड्या डोळ्यांनी पाहायचं आणि रोज जातीय मानसिकतेचं शिकार व्हायचं। प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली मात्र इथल्या तरुणांचं करिअर संपवायचं, तरीही आम्ही भारत माता की जय म्हणायचं। राष्ट्रध्वजाऐवजी भगवा घेऊन फिरायचं आणि भक्तीच्या नावाखाली मानसिक गुलाम होऊन राहायचं। हे असलं थोताण संपवण्यासाठी पुन्हा भगतसिंग व्हायचं आहे। बस आता खूप झालं, होऊ दे संघर्ष एकदा आणि फुले आंबेडकरांचा दणका यांना देऊच एकदा, यांना देऊच एकदा। संविधानिक भारत निर्माणाची स्वप्न पाहणाऱ्यांनो, इथे मनूच्या जायज नाजायज अवलादी दुसऱ्या संविधानाची स्वप्न पाहत आहेत। तिथे एकलव्याचा अंगठा कापणारा द्रोणाचार्य आणि मौर्य साम्राज्य संपविणारा पुष्यमित्र शृंग आणि 21 वेळा पृथ्वी निशस्त्र करणारा परशुराम श्रेष्ठ आहे। परंतु द्रोणाचार्य पुष्यमित्र शृंगांची परशुरामाची व्यवस्था नाकारणारे फुले, शाहू, कबीर, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे कनिष्ठ आहेत। पण इथे एक गोष्ट आवर्जून सांगते, दुसऱ्या संविधानाची स्वप्न पाहणाऱ्यांनो, तुमची ही झोप उडवण्यासाठी, तुम्हाला संपवण्यासाठी फुले आंबेडकरांचे वारसदार आता मैदानात आहेत। बस आता संपू आपण या देशाला लागलेली ब्राह्मणी वाळवी। वैभव होऊ दे संघर्ष एकदा आणि फुले आंबेडकरांचा दणका यांना देऊच एकदा, यांना देऊच एकदा, यांना देऊच एकदा। ही दणका देण्याची वेळ आलेली आहे। आदरणीय महाबोधि बुद्ध विहार मुक्त हो, बीटी एक्ट 1949 निरस्त हो, यही मांग है हमारी। अगर शांति से नहीं बना तो क्रांति करनी ही पड़ेगी। इस सभा का पूरा वीडियो मैंने मेरे चॅनल पे डाला है। तर बंधूंनो, मी पाहिलं की आपल्या धम्मामध्ये असीम आणि खूप मोठी ताकद आहे आणि ही ताकद आहे, या ताकदीच्या जोरावर आता हे जवळपास पुन्हा ही तिसरं आंदोलन चालू झालेलं आहे। तर मी काय म्हणतो की बाबासाहेबांच्या अगोदरची पिढी, समजा अनागरिक धम्मपाल यांची एक पिढी गेली आंदोलनासाठी, ज्यांनी पूर्ण लढलं। बाबासाहेबांनी कायदा बनवला पण तेवढा वेळ नव्हता। त्यानंतर भंते सुराई ससाई यांनी आंदोलन चालू केलं, अनेक वर्ष आंदोलन चाललं। पण आता एवढ्या वर्षानंतर जवळपास 1992 नंतर हे आंदोलन पुन्हा चालू झालेलं आहे आणि ते आंदोलन हिमालयातील सिलिगुडी येथील जे लामा आहेत, आकाश लामाजी, खरोखर यांच्या हे त्या आंदोलनाचे प्रणेते आहेत। 2 जून मुंबई की जनसभा में लामा जी ने जो भी जनता को संबोधित किया वो पूरा वीडियो मैंने डाला है, ज़रूर देखिए।
वैसे ये वीडियो आपको कैसे लगा कमेंट में ज़रूर बताइए। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान।